रुको जरा, सबर करो। सबको गाना अपने कल्चर की है। स्वैग से करेंगे सबका स्वागत। मजा नहीं आ रहा है। सबको लगाना अपने कल्चर की है आदत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो मुझे। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करूंगा, शेअर नाही केला असेल शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जगा बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जगा यूज केला म्हटलंय ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये प्रो एपीके अलर्ट मोशन किंवा फ्रीमध्ये मटेरियल सर्व का बीटमार्क सर्व हवा असेल तर टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो। आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे का लागणार जे का अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे बीट्स होईल लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचा। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं। मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला सेकंड बीट लावून 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीट लावून 2 पार्टमध्ये, असे फोटो 2 पार्टमध्ये मी फोटो कट करत आहे मित्रांनो। त्या स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे अशा प्रकारे कट करून घ्या। अशा फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काय 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडंफार झूम करून घ्यायचं। अशा प्रकारे झूम केल्यानंतर इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो। इथे एक प्लस की दिल्यानंतर लास्टला जायचं जे का की आहे लास्टला आल्यानंतर जे का बीट आहे मित्रांनो, बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्याला 1 सेकंद मागे यायचं। 1 सेकंद मागे गेल्यानंतर थोडंफार अशा फोडला सेट करून घ्यायचं, आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। अशा सेट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असे सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला आणि प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये आता मग आपला इथे एक टेक्स्ट पेन दिला आहे, टेक्स्ट पेनला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं 4.17च्या बीटपर्यंत टेक्स्ट पेन ठेवायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का सेकंड पेन जे मित्रांनो त्या सेकंड पेनला पण ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। तर मित्रांनो मी अशा प्रोजेक्ट पेन वगैरे ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट कलर लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट सॉफ्ट कलरवरती क्लिक करायचं मित्रांनो। सेटिंग स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं। स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रोजेक्ट ब्लॅक वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। जे का बाकीचे फोटो आहेत मित्रांनो त्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रोजेक्ट ऑलरेडी आपण इफेक्ट हे लावलेला आहे मित्रांनो। 1 नंबरची फोटो सोडून द्यायचं मित्रांनो। जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला 7.06च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून इथे रेक्टँगल ॲड करायचं। वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर जे कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे कलर आहे त्याला ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती क्लिक करून जे काय ऑपोसिटी आहे मित्रांनो त्याला कमी करून घ्या। जसं की आपला प्रोजेक्ट 10 ठेवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण 10 ठेवून घ्यायचं। 10 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणखीन इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का वर सर्च ऑप्शनवरती क्लिक करून इथे ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून घ्या। त्याचप्रकारे ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च केल्यानंतर मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट 10 ठेवून घ्यायचं। 10.00 ठेवून घ्यायचं मित्रांनो। मी ठेवत आहे मित्रांनो 10.00 त्याचप्रमाणे तुम्ही पण 10.00 ठेवून घ्या। त्याचप्रकारे 10.00 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल। जे का हे फोटो आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे काय 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। वरचे जे काय लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर
मित्रांनो आणखीन आपला 4.17 बीट लावायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं. मग आपला लास्टमध्ये लेअरला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं. स्क्रॉल करून आल्यानंतर जे का 7.6 बीटचे फोटो आहे मित्रांनो, ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जे आणखीन आपला जे पुढचे 2 फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट लावायचं. जसं आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक विजाडपणे बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखीन आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. जे काय एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.